सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधूरा आहे भाग 189. मग आता वरती राणी आणि खाली रोहित त्या ब्राच्या विषयावरून खूप शरमले होते. ती नेमकी येऊन त्याच्या गॅलरीत पडली होती आणि ती उचलायची कोणी असा प्रश्न पडला होता. वरती ती राणी ती आणायची कशी अशा विवंचनेत अडकली होती. आणि राणी म्हणाली, आई अगं ती कोणाला दिसली तर मी त्यांना चेहरा दाखवण्याच्या लायकीची नाही राहायचे. आणि मी एक काम करते, खाली कोण आहे का त्यांचा नोकर वगैरे ते पाहते आणि गुपचूप घेऊन येते. आणि आता तिची आई म्हणाली, ठीक आहे. आता राणी बाहेर आली. इकडे तिकडे बघत चपापत चपापत लाजत लागत जात अगदी जिन्याच्या भिंतीला खरडून खरडून पालीसारखी खाली खाली उतरली. आणि देव करो आणि तिला कोणी बघितली नसावी असं तिला वाटलं. आणि तिनं आता खाली जाऊन बघितलं तर घरात कोणतरी आहे असं तिला वाटलं. आणि आज पहिल्यांदा राणी त्या फ्लॅटसमोर आली होती आणि थांबली होती. आणि तिनं फार संकोचून बेल दाबली. आणि नोकर आला आणि अर्धा दरवाजा उघडून म्हणाला, कोण आहे. तशी राणी दरवाजाच्या समोर उभा असलेली राणी बाजूला जाऊन उभा राहिली आणि म्हणाली, मी आहे. नोकरानं तिचा आवाज ओळखला आणि मला, अच्छा तुम्ही त्या वरच्या आहात का आणि काय काम आहे. राणी फार संकोचून लाजून म्हणाली, ऐका ना, तुमचे साहेब आले नाहीत ना. नोकर म्हणाला, आले आहेत आणि तुमची प्रॉपर्टी त्यांच्या गॅलरीत आहे. तशी राणी फार संकोचली आणि म्हणाली, अरे बापरे, म्हणजे त्यांनी बघितली का. आणि नोकर म्हणाला, हो. आणि राणी म्हणाली, प्लीज प्लीज मला ते परत द्याल का. आणि नोकर म्हणाला, थांबा, विचारून येतो आमच्या साहेबांना, त्यांची इच्छा असेल तर ते देतील. इतक्यात रोहित कोणाशी तरी फोनवर मोठ्यानं बोलत होता आणि म्हणाला, नाही देणार. आणि ते राणीनं ऐकलं आणि म्हणाले, अरे बापरे, आता ते माझी परत देणार नाहीत का. स्वतःलाच ठेवून घेतो की काय हा माणूस, विक्षिप्तच दिसतोय. तो माझ्याबरोबर रात्रभर काय काय करेल. पुरुषाची जातच मेली हलकट. ते रोहित सर पण तसेच होते. नाही नाही, आता तर मी ती अजिबात इथं ठेवणार नाही. माहीत नाही तिच्यासोबत काय काय करेल. आणि इमॅजिनेशन पॉवर फास्ट असणाऱ्या राणीला खूप काही काही इमॅजिन होत होतं. आणि रोहितचा आवाज ऐकून सुद्धा तिनं ओळखला नाही आता, कारण आता त्यांचा सहवास 1 वर्षाचा होता आणि दुरावा 6 वर्षाहून जास्त होता. सहवासापेक्षा दुरावास जास्त असल्यामुळे ती विसरून गेली त्याचा आवाज, किंवा सेम आवाज असणारे खूप लोक असतात या जगात, म्हणून तिने तिकडे लक्ष नाही दिलं. आणि मग ती नोकराला म्हणाली, हे पहा, ते घेऊन या तुम्ही तुमच्या साहेबांना सांगून, नाहीतर मला आत तरी येऊ द्या, मी घेते. आणि नोकर म्हणाला, अच्छा, मी तुमची बेल वाजवायचो, पण तुम्ही काय म्हणायचा, मी एकटीच असते ना इथे, एकटी असताना बेल का वाजवता, पोलीस केस करेन. मग आता एकट्या स्त्रीला सगळे पुरुष राहतात इथे, त्या फ्लॅटमध्ये यायला लाज नाही वाटत का, आता भीती नाही वाटत का, की कायदे तुम्ही मुली तुमच्या सोयीने वापरता. राणी थोडी खजील झाली आणि म्हणाली, सॉरी, तशी चूक आमचीच आहे, पण एवढा वेळ माफ करा. आणि त्या नोकराला सुद्धा संधी होती राणीकडून कबूल करून घेण्याची. आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी करतो काहीतरी, पण तुमच्या मुलांना पुन्हा दंगा नाही घातला पाहिजे आणि आमच्या डोक्यावर आमच्या दंगा नाही घालायचा. कबूल असेल तर बोला. राणी म्हणाली, बरं कबूल आहे, आता तरी द्याल का प्लीज. आणि नोकर म्हणाला, ठीक आहे, मी साहेबांना विचारून येतो, तुम्ही इथंच थांबा. असं म्हणून पुन्हा दरवाजा लावला. रोहितकडे गेला. आता तेव्हा टिंगूसुद्धा त्याच्यासोबत होता आणि रोहित फोनवर बोलत होता आणि कोणाला तरी नाही देणार, सही देणार नाही वगैरे वगैरे बोलत होता. आणि त्यानं फोन ठेवला त्याचं झाल्यावर. आणि नोकर रोहितला म्हणाला, साहेब अहो ती आली. रोहित म्हणाला, कोण ती. नोकर म्हणाला, अहो तीच आपल्या डोक्यावरची. आणि रोहित म्हणाला, अरे बाबा कोण डोक्यावरची. आणि नोकर म्हणाला, अहो साहेब, जिचा मुलगा फार दंगा घालतो ती आली आहे आणि तिची ही प्रॉपर्टी आहे ना गॅलरीत ती. आणि रोहित म्हणाला, अरे बापरे, काय धीट आणि निर्लज्ज मुलगी आहे, इथपर्यंत आली का. माझ्यासारख्यानं तो विषय सोडून दिला असता आणि तिची जिरवण्याची माझ्याकडे चांगली संधी आहे. तसा टिंगू हसून म्हणाला, रोहित तू वेडा आहेस का, आता तिची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी ठेवून तू तिची कसली जिरवणार आहेस. यामुळे तुझाच विक्षिप्तपणा दिसेल.
बायकांच्या नादी लागायचं नाही, तू राजकारणी आहेस त्यामुळे तिला परत दे. आणि होतं रे असं, त्यात काय इतकं, पुरुषांचे कपडे इकडे तिकडे पडले तर आपल्याला काही वाटत नाही, तसेच हे बायकांचे कपडे आहेत त्यात काय इतकं. आणि रोहित म्हणाला अच्छा त्यात काय इतकं, तर उचल आणि दे तिला, असं म्हणून त्यानं टिंगूच्या मानगुटीला पकडलं आणि गॅलरीमध्ये त्या ब्राकडे ढकललं. आणि टिंगू पुन्हा परत फिरला आणि म्हणाला नाही बाबा आपण नाही, तूच दे. रोहित म्हणाला मी सुद्धा नाही देणार. आणि रोहित नोकराला म्हणाला ए तू उचल आणि दे. आणि नोकरही म्हणाला साहेब नोकर असलो म्हणून काय झालं, असली कामं आपल्याला पण नाही आवडत, आपण कधी बायकोचं पण हातात धरलं नाही. आणि तुम्ही मला काय पण करायला सांगता होय, आपल्याला सुद्धा इज्जत आहे आणि आपण इतरांच्या इज्जतीला धक्का नाही लावत. रोहित म्हणाला मूर्खा, तिच्या मुलाची विमानं उचलतो ना, मग याला काय झालं. नोकर म्हणाला विमानं उचलणं वेगळं आणि हे वेगळं. नाही बाबा आपल्याच्यानं नाही होणार, म्हणून तो तिथून बाजूला झाला आणि म्हणाला साहेब त्या मुलाचं विमान तुमच्या तुझ्या तोंडावर येऊन पडलं होतं, मग ही ना तिची प्रॉपर्टी प्रायव्हेट तुमच्याच गॅलरीमध्ये पाहुणी होऊन आली आहे असं समजा, आणि तुम्हीच उचला, तुमच्याच गॅलरीत पडली, नाहीतर राहू द्या बसा बघत तिच्याकडं, असं नोकरही सरळ सरळ म्हणाला. आणि त्या तिघांपुढे सुद्धा पेच पडला की ते कोणी उचलायचं. मग आता त्या तिघांचं पण ठरतच नव्हतं, एकमेकांवर टोलवाटोलवी करायचे. आणि बाहेर राणी वाट बघत होती आणि या माणसाला म्हणजेच या नोकराच्या साहेबाला माझी बरा द्यायची आहे की नाही अशी तिला शंका आली. आणि टिंगू नोकराला डोळा मारत म्हणाला चल आपण जाऊया, आपल्याला काय करायचं, ज्याच्या गॅलरीमध्ये ती आहे तो बघून घेईल. इतक्यात रोहितनं त्याला पकडलं आणि म्हणाला थांब आता आपण चिठ्ठ्या टाकूया. आणि टिंगू म्हणाला काय आता हा काय बालिशपणा. रोहित म्हणाला बालिशपणा नाही, जितकी लाज तुम्हाला वाटते ना तितकी मलाही वाटते, मी काही बिनलायची नाही. नोकर म्हणाला ओ साहेब अहो ती बाई बाहेर वाट बघते, द्या ना पटकन. रोहित म्हणाला मग बघू दे ना वाट, तिची कुठं एक्सप्रेस सुटायला लागली आहे जे तिला उशीर होईल, इथेच तर वर जायचं आहे. चल टिंगू चिठ्ठ्या कर. टिंगूनं सुद्धा चिठ्ठ्या केल्या, चिठ्ठ्या फेकल्या, एक चिठ्ठी उचलली तसं रोहितचंच नाव आलं. आणि रोहितनं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि बहुतेक आता हे काम मलाच करावं लागणार असं वाटून त्यानं डोळे झाकले. पुन्हा एक डोळा उघडला आणि चिमटीमध्ये ती ब्राग घेतली हातामध्ये आणि मेन डोरच्या दिशेनं निघाला. तसा टिंगू पाठीमागं हसायला लागला. नोकर म्हणाला साहेब तुम्ही का हसताय. टिंगूनं आणखीन 2 चिठ्ठ्या उघडल्या आणि ती तिसरीही उघडली, नोकराला दाखवली तर तीनही चिठ्ठीवर रोहितचंच नाव होतं. नोकरही हसला आणि म्हणाला साहेब तुम्ही फार हुशार आहात. आणि टिंगू हसून म्हणाला अरे ह्या सगळ्या गोष्टीपासून आपले साहेब फार लांब गेलेत ना, म्हणून जरा होऊ दे ना ओळख त्यांची अशा कपड्यांसोबत, म्हणजे त्यांना बायको हवीशी वाटेल आणि लग्न तरी करतील. आणि आता रोहित मेन डोरच्या दिशेनं आला, त्यानं दरवाजा उघडला. तशी राणी पुन्हा दरवाजाच्या मागे लपली, तिनं फक्त हात बाहेर काढला. आणि आता रोहितनं सुद्धा तिचा हात बघितला आणि त्यानं सुद्धा दुसरीकडे बघून लाजून त्या अर्ध्या उघडलेल्या दरवाजातूनच ती ब्रा तिच्यासमोर पकडली. आता राणीनंही डोळे झाकले होते, रोहितनंही डोळे झाकले होते. आणि राणी ब्रा घ्यायला गेली तसा रोहितचा हात खाली आला आणि तसंच अंदाजे ब्रा घेताना दोघांचाही हात बोटं एकमेकांना टच झाली. तसं दोघांच्याही शरीरात करंट व्हायल्यासारखं झालं आणि दोघांनीही अचानकच डोळे उघडले. बहुतेक स्पर्शाची खून काहीतरी पटली असावी आणि चकित होऊन डोळे मोठेसुद्धा केले, पुन्हा लाजले, खूप खूप संकोचले. राणीनं ब्रा घेतली तसं रोहितलाही सुटल्यासारखं झालं. त्यानं दरवाजा लावून घेतला. राणी जिड्यावरून धडधड पाय आपटत वर पळून गेली आणि सुटलो म्हणून दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. आणि राणी तिच्या आईला म्हणाली आई आता यापुढे असले कपडे बाथरूममध्ये टाक बरं, खूप लाजिरवाणा प्रसंग असतो गं. तिची आई म्हणाली बरं. आणि छोटा राणा म्हणाला आई तुला कोणी काही बोललो का, ओरडलं नाही ना कोणी. राणी म्हणाली तुझ्या आईला कशाला कोण ओरडेल, आपण थोडीच चोरी केली कोणाची, आपण चुकलेलो नसलो की अजिबात म्हणजे अजिबात घाबरायचं नाही. आणि मग राणा यापुढे थोडासा दंगा कमी कर हा बाळा, खालच्या लोकांना प्रॉमिस केलं आहे मी. आणि राणा म्हणाला ओके आई, पण तूच मला म्हणते की बिनधास्त उड्या मार म्हणून मी उड्या मारतो. आणि राणी हसून म्हणाली हो राजा, मग आता मीच सांगते तुला की हळू उड्या मार, हवं तर आपण खाली गार्डनमध्ये खेळायला जाऊया, आता तुझ्या ओळखी पण होतात ना हळूहळू. आणि राणा म्हणाला ओके. आणि आता राणीच्या भावाचा फोन आला आणि
तो म्हणाला, ताई अगं ज्योतीची तब्येत ना नरम आहे, प्लीज थोडे दिवस आईला पाठवशील का माझ्याकडे? अगं तिला आरामच भेटत नाही आणि त्यामुळे ती जास्त आजारी पडते. राणी म्हणाली, ठीक आहे, तसंही आता राणा राहू शकतो, मी त्याच्यासाठी दिवसभरासाठी नोकर बघेन. राणीनं दुसऱ्या दिवशी तिच्या आईला तिच्या भावाकडे पाठवलं. घरात आता राहिले राणा आणि राणी. आणि आत्ता राणीला पटकन राणासाठी नोकरच मिळेना. आणि आज त्याला स्कूलमधून आणण्यासाठी तिनं अनुष्काला फोन केला आणि म्हणाली, अनुष्का प्लीज त्याला घरी सोडतेस का गं, मला खूप उशीर लागेल. आणि अनुष्का म्हणाली, ताई प्लीज काय म्हणता, मी जाते की. असं म्हणून अनुष्का त्याला स्कूलमधून घ्यायला गेली आणि ती राणाला घेऊन आली. राणाला तिनं घरात सोडला. त्याला म्हणाली, मी तुझ्यासाठी खाऊ आणते, असं म्हणून पुन्हा खाली उतरून गेली. आणि पुन्हा वर येताना तिला रोहित दिसला. आता त्या दोघांची ओळखही नव्हती आणि ती भेटली म्हणून रोहित तिला भांडकुदळ राणी समजला, जी त्याच्या डोक्याच्या वर राहते. आणि म्हणाला, एक्सक्यूज मी, तुम्ही इथेच राहता ना माझ्या फ्लॅटच्या वर? अनुष्का म्हणाली, हो, पण. आता तिला बोलू न देता रोहित फडफड फडफड बोलत म्हणाला, तुम्ही माझ्या नोकराला काही पण बोलता, त्याच्याजवळ तुम्ही मलाही खूप काही बोलला आणि तुम्ही खूप बोलता, इतरांना बोलण्याची संधी देत नाही. पण आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. आणि काय हो, तुम्हाला काही कळतं का? आपल्यामुळे इतरांना त्रास होतो हे जराही नाही कळत का? तुम्हाला तुमच्या मुलाला खेळवायचं आहे, एन्जॉय करू द्यायचं आहे, त्याचं बालपण, हे मी मान्य करतो. पण दुसऱ्यालासुद्धा प्रायव्हसी असते जी तुमच्यामुळे भंग होते, याला काय म्हणायचं? हे बघा, कायद्याचा अभ्यास तुमचा असला तरी आम्हीसुद्धा कायद्यात जाणतो आणि त्याच कायद्यानं असं सांगितलं आहे की स्वतःचं स्वातंत्र्य उपभोग घ्या, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. आणि तुम्ही सिंगलमध्ये राहात असं कळलं आहे मला, आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही, नाहीतर तुमची तक्रार होईल, समजलं? असं तिला दम देऊन रोहितसुद्धा त्याच्या फ्लॅटमध्ये निघूनच गेला. आणि अनुष्काला तर काहीच कळेना की नक्की झालं आहे काय या माणसाला. आणि रोहितनं तिला बोलूच दिलं नाही. मग संध्याकाळ झाली, राणी आली. अनुष्का तिला म्हणाली, ताई अहो बघा ना, तुमच्या खाली जो माणूस राहतो तो मला किती बोलला दुपारी, आणि बहुतेक तो मला ना तुम्हीच समजला. राणा गोंधळ घालतो म्हणून खूप बोलला मला. राणी म्हणाली, हो का, तसा आमचाही दंगा होतो ग, पण तुला बोलायचा काय संबंध आहे त्याचा? तू का नाही सांगितलं की तू ती नाही? या घरात राहणारी दुसरीच कोणीतरी म्हणजे मी आहे. आणि अनुष्का म्हणाली, आहो त्यांना बोलायची संधी दिलीच नाही. मला म्हणाला की तुम्ही खूप बोलता, तर आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचो, असं म्हणून फडफड फडफड बोलला. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, जेव्हा मला सापडेल ना तेव्हा बघते. मग अनुष्का म्हणाली, बरं आता फ्रेश व्हा आणि जेवण करा, मी जेवणसुद्धा बनवून ठेवलं, तुम्ही कंटाळून याल ना म्हणून. आणि राणी म्हणाली, अनुष्का तू किती क्यूट आहेस गं, मग तुझ्या नवऱ्याला पण बोलव ना, तोही इथेच जेवेल. आणि अनुष्का म्हणाली, मी कशाला बोलवायला हवं, राणानं कधीच कॉल केला आहे मनोजला, दुपारपासून त्याचं सुरू होतं, मनोज काकांना बोलाव, मनोज काकांना बोलव. आणि त्यानं बोलवलं. आणि मग इतक्यात मनोजही आला. सगळ्यांचा छान हसत खेळत जेवण झालं. आणि मनोज म्हणाला, अगं राणी, आता राणासाठी तुला इतक्या लवकर केअरटेकर कुठून मिळेल? आम्ही घेऊन जाऊ का गं त्याला आमच्यासोबत? तिकडून अनुष्का सोडेल त्याला स्कूलमध्ये. राणी म्हणाली, नको रे मनोज, मला करमणार नाही, मी एकटी काय करू? तसा राणा उड्या मारायला लागला, आई मी जाणार काकांसोबत, मी जाणार. आणि राणा इतक्या छोट्या आहेत, इतक्या धीट होता की कोणासोबतही राहायचा. आणि पुन्हा त्याच्या उड्यांनी टिंगू आणि रोहितचं डोकं उठलं. आणि रोहित म्हणाला, बघ टिंगू, अरे दुपारीच मी त्या बाईला इतकं बोललो तरीसुद्धा तिला अक्कल नाही, उलट आता जास्त दंगा घालायला लागला तिचा मुलगा. आणि ती मुद्दाम करत असणार, फारच पोहोचलेली आहे ती, कारण तीच अशी म्हणाली, तुमचे साहेब उच्च दर्जाचे असतील तर आम्ही पण फार पोहोचलेली माणसं आहोत. आणि टिंगू म्हणाला, जाऊ दे, घाल कानात हेडफोन आणि झोपा, असं म्हणून दोघे हेडफोन घालून झोपले. आणि आता इकडे रोहित आला, पण मेघनाकडे ढुंकूनही न बघता पुन्हा निघून गेला, म्हणून जानकीला काळजी वाटायला लागली. आणि मी हट्ट करून उपयोगच नाही झाला. रोहितच्या मनात असेल तरच मेघना आणि त्याचा संसार होऊ शकतो असं तिला वाटलं. आणि सपना बरोबर बोलत होती, दुल्हन वही जो पिया मन भाए, त्याला आवडेल तीच त्याची बायको. पण रोहितला दुसरी कोणतीच मुलगी आवडत नाही, तर मी तरी काय करू, असं म्हणून तीही हतबल झाली. आणि आता तिच्याकडे राजलक्ष्मी पळत पळत आली. आणि जानकीच्या डोक्यात काही आयडिया आली. आणि तिला राजलक्ष्मीला काहीतरी सांगितलं आणि म्हणाली, काकांना फोन कर आणि मी जे सांगितलं ते बोल, आणि तुझ्या बाबांच्या फोनवरून फोन कर, माझ्या नको. आता रोहित त्याची मनधरणी करण्यासाठी जानकीनं राजलक्ष्मीचा सहारा घेतला. मग राजलक्ष्मी राहुलकडे गेली आणि म्हणाली, बाबा मला काकांसोबत बोलायचे. राहुल म्हणाला, ओके. त्यानं फोन लावून दिला, राजलक्ष्मीकडे दिला. आणि रोहित म्हणाला, बोल बाळा, काय म्हणतेस, तुला काही आणायचे का इकडून मुंबईहून?
आणि छोटी राजलक्ष्मी म्हणाली, काका काका मला काकी पाहिजे. आता रोहितने हे ऐकलं आणि चकितच झाला आणि म्हणाला, काय पाहिजे? राजलक्ष्मी म्हणाली, काकी पाहिजे. आता रोहित हसायला लागला आणि म्हणाला, बच्चा हे तुला कोणी बोलायला सांगितलं? आजीनं सांगितलं का? खरं खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आणि राजलक्ष्मी म्हणाली, हो मला आजीनं सांगितलं. आणि रोहित म्हणाला, बरं. राजलक्ष्मीसोबत मग त्यानं थोड्या गप्पा मारल्या आणि राहुलला म्हणाला, दादा आईला सांग लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घेऊ नको आणि जर असं वागशील तर तुझी इमेज माझ्या नजरेत डाऊन होईल. राहुल म्हणाला, हो मी सांगतो. मग राहुल जानकीला तसंच म्हणाला आणि ती पुन्हा निराश झाली आणि म्हणाली, राहुल मी तरी चुकते का रे? मी रोहितच्या संसाराचा विचार करते, मग मी कशी चुकीची असेल रे? राहुल म्हणाला, आई तुझे विचार चुकीचे नाहीत पण तुझी कृती चुकीची आहे. कोणतीही गोष्ट वेळ आल्याशिवाय घडत नाही आणि प्लीज तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण सपना आणि राजलक्ष्मीला यापासून दूर ठेव. असं राहुलही म्हणाला आणि जानकीचा चेहराच पडला. आजपर्यंत राहुलनं सपनाची कधी बाजू घेतली नव्हती, पण आता मात्र बोलला याचा अर्थ त्यालाही राग येतोय असं जानकीला समजलं आणि ती नाराज झाली. तशी मेघना आली आणि म्हणाली, काय झालं आई? जानकी म्हणाली, काही नाही. तशी मेघना म्हणाली, माफ करा आई पण मी सगळं ऐकलंय. राहुल दादा तुमच्याशी जे बोलले ना ते मला अजिबात नाही आवडलं. ते मोठे आहेत म्हणून काय झालं? त्यांनी सपनाताईंची लगेच बाजू घेतली, हे मला योग्य नाही वाटलं. तुम्ही रोहित सरांची सुद्धा आई आहात, मग त्यांचं बरं व्हावं असं तुम्हाला वाटणारच ना. या दोघांचे संसार मार्गी लागले आणि तुमच्या तिसऱ्या मुलाचा संसार अजून काहीच नाही झाला आणि हे लोक तुम्हाला कसे काय चुकीचं समजतात? असं समजून मेघनानं घरामध्ये काड्या टाकायला आणि भांडण लावायला सुरुवात केली. जसं संग्रामनं सांगितलं होतं तसं करत होती आणि आता जानकीच्याही लक्षात येत नव्हतं आणि ती म्हणाली, जाऊ दे, दे विषय सोडून. शेवटी कोणी कोणाचं नसतं जो तो आपल्या आपल्या संसारात मग्न असतो. माझ्या रोहितचं कुणालाच काही पडलेलं नाही. आणि मेघना म्हणाली, असं नाही आई, तुम्ही थांबा. तुम्ही स्वतःला एकट्या समजू नका, मी आहे तुमच्यासोबत. मी स्वतः सरांना फोन करते. तुम्ही माझ्यासाठी इतकं लढत आहात तर मलाही हातपाय हलवले पाहिजेत. असं म्हणून तिनं खूप शहाणपणा करत रोहितला कॉल लावला आणि रोहित उचलत नव्हता तरीसुद्धा तिने खूप वेळा कॉल केले आणि शेवटी त्यानं फोन घेतला आणि चिडून म्हणाला, काय आहे तुमचं? काय चाललंय? कशासाठी फोन करता? आणि मेघना म्हणाली, सर घरात काय चाललंय याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? तुम्ही माझा फोन ठेवू नका बरं का, ऐका. रोहित म्हणाला, काय झालं? आणि हे तुम्ही मला फोन करून सांगण्याची गरज नाही. माझ्या घरचे आहेत ते मला सांगतील की घरात काय सुरू आहे. मेघना म्हणाली, सर तुम्हाला कोणीही खरं खरं सांगत नाही, सगळे खोटं बोलतात. अहो आता राहुल दादा आले आणि आईनं नको नको ते बोलून गेले. आता आई तुमच्या भल्याचा विचार करतात तर त्यांचं काही चुकतंय का? पण तुमचे दोन्ही भाऊ अजिबात आईनं सपोर्ट करत नाहीत आणि ते आईनं सपोर्ट करत नाहीत याचा अर्थ तुमच्याही विरोधात आहेत. आई एकट्या पडल्यात हो सर या घरात, तुम्हाला कसं कळत नाही? आणि आता तिचं बोलणं ऐकलं आणि रोहित तर फारच चकित होऊन ऐकत होता आणि म्हणाला, अच्छा बर, माझे भाऊ माझ्या विरोधात आहेत का? ओके. आणि हा शोध तुम्हाला कधी लागला? मेघना म्हणाली, अहो ते आत्ता आईला किती बोलून गेले माहीत आहे का? त्या खूप हर्ट झाल्या आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला. सपनाताई आणि सोनम त्यांच्या नवऱ्यांना फुगवत असतील आणि तेही आईंसोबत अबोला पकडतात. सर त्या तुमच्या आई आहेत, तुमच्या भल्याचाच विचार करणार ना, मग तुम्ही त्यांचं का नाही ऐकत? रोहित म्हणाला, बरं आणि ऐकून काय करू? तुमच्याशी लग्न करू का? आणि मेघना म्हणाली, हो मला असंच वाटतं. माझ्याशी लग्न करण्यानं जर तुमचं आयुष्य सावरणार असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न केलंच पाहिजे. तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आईसाठी तरी. आणि हे बघा, माझ्यात काय कमी आहे ते तरी सांगा. अहो या घरात जो तो सुखी आहे, फक्त तुम्ही सुखी नाही. आणि तुम्ही सुखी राहावं म्हणून प्रयत्न केला तुमच्या आईने आणि मी तर त्यात काही वाईट आहे का? आणि तुमच्या भावांची भाषा बदलली आहे सर, त्यांना तुमचं लग्न होऊच नाही असं वाटतं. म्हणजे तुमचं लग्न होणार नाही आणि आपोआपच सूर्यवंशींची सगळी संपत्ती त्यांच्या मुलांना मिळेल. आणि हे कळतंय का तुम्हाला? असं मेघना अतिशहाणपणा करत बोलली आणि हे ऐकलं तसं रोहितचं डोकं चढलं आणि तो तिला खूप चिडून म्हणाला, एक मिनिट, तुम्ही काय सांगताय आणि काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? आणि कोणाविषयी बोलताय तुम्ही?
माझ्या भावांविषयी? तर एक लक्षात ठेवा, एक शब्द काढायचा नाही त्यांच्याविषयी. आणि दादा जे काही बोलला ना तिथे येऊन, ते सगळं मी सांगितलं होतं त्याला बोलायला. आणि आम्ही भाऊ एकमेकांना विचारल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही. आणि तुम्ही आमच्या घरावर PhD केल्यासारखं बोलू नका. तुम्ही फक्त गेस्ट म्हणून आलात आणि गेस्ट म्हणून राहा. आणि त्यांच्या बायकांविषयी सुद्धा बोलायचं नाही, कारण तितकी तुमची पात्रतासुद्धा नाही. आणि पात्रता हा शब्द खूप मोठा होतोय तुमच्यासाठी, तर तुमची तेवढी लायकी नाही असं म्हणून मेघनाची रोहितनं लायकीसुद्धा काढली. आणि पुढे म्हणाला, आणि काय सांगून तुम्ही माझ्या आईला तुमच्या बाजूने केलं मला माहीत नाही, पण मला तू तिळभर सुद्धा पसंत नाही. रद्दी समजतो मी तुला, रद्दी. आणि माझ्या घरातील लोक लाख मोलाचे आहेत, सोन्यासारखे आहेत. आणि त्या घरातल्या दोन्ही सुनासुद्धा सोन्यासारख्या आहेत. त्यामुळे रद्दीनं सोन्यासोबत तुलना करायची नाही स्वतःची. आणि तुझ्या हातात अजून काहीच नाही आलं तोपर्यंत तुझी जीभ खूप चालते गं. तर एक लक्षात ठेव, तिथं राहायला मिळतंय हेच नशीब समज, कारण मी अजूनही माझ्या आईचा मान ठेवलाय आणि तुला तिथं राहू दिलंय. पण ज्या दिवशी माझी सटकेल ना आणि तू तुझ्या मर्यादा ओलांडशील ना, त्या दिवशी तू तिथून बाहेर असशील. श्रीकृष्णानं सुद्धा शिशुपालाचा 100 अपराध होईपर्यंत त्याचं ऐकून घेतलं. तसंच मी तुझ्याही बाबतीत करतोय, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे नीट राहा, मापात राहा आणि लायकीत राहा, असं म्हणून रोहितनं फोन कट केला. आणि मेघनाचा पुन्हा चेहरा पडला. पण तेवढ्यापुरता हो. स्वार्थी आणि लालची माणसांना कुठे असते अक्कल आणि कुठला आलाय मान सन्मान आणि स्वाभिमान. आणि जानकी म्हणाली, काय झालं गं मेघना, तो काय म्हणतोय? आणि चेहऱ्यावरचा अपमान लपवत पुन्हा खोटं खोटं हसली आणि म्हणाली, काय नाही आई, ते म्हणालेत की विचार करतो. आणि पळतच बेडरूममध्ये गेली आणि 2 ग्लास पाणी पिली. तरीही तिच्या घशाची कोरड जाता जात नव्हती.